फ्रेंड्स, आज मी बनवते मिरची लोणचं। मी माझ्या पद्धतीने बनवून दाखवत आहे। मिरची लोणचं बनवण्यासाठी इकडे मिरची आहे, मिरचीवरती मी मीठ आणि हळद घातलंय। इकडे आहे धणे, कापलेला लिंबू, मोहरी, मेथी, हिंग, जिरं आणि बडीशेप। हे मी सगळं साहित्य भाजून घेणार आहे। मी मसाला बारीक तयार करून घेते। तोपर्यंत मिरची, हळद आणि लिंबू घालून मी ही मिरची कढईमध्ये भाजून शिजायला घालणार आहे। त्यामुळे मिरची लोणचं खराब होत नाही। थोडंसं भाजून घ्यायची मिरची, म्हणजे बिलकुल खराब होत नाही। थोडंसं तेल घातलेलं आहे, तेल आपल्याला नंतर पण घालायचं आहे, भाजल्या जातील। भाजताना मी लसूण कापून घेतलेला आहे, तो पण घालते। नंतर मी लिंबू घातलेला आहे। आता मी झाकण घेऊन याला चांगलं शिजवून घेते। आता मी उघडून बघतेय, मिरची शिजून हे बघा तयार झालेली आहे। आता याच्यामध्ये मसाले आणि तेल घालायचं। मी पहिल्यांदा घालते मसाले, कारण हे आपण कच्च्या मिरच्याचं बनवत नाही आहोत। कच्च्या मिरच्याचं लोणचं बनवताना पद्धत वेगळी असते आणि शिजवलेलं जे असतं ना ते याच पद्धतीने बनवलं जातं। माझी आई याच पद्धतीने बनवायची। बघा सगळे मसाले घातले। आता तेल घालायचं आणि चांगलं परतवून घ्यायचं। तेल घालूया, तेल बरंच लागतं। खूप सारं तेल घालायचं। मिरची तेलामध्ये बुडली पाहिजे, मसाले पण चांगले मिक्स झाले पाहिजे। तेल घातलेलं आहे आणि आता घालूया व्हिनेगर। ऍपल व्हिनेगर आहे माझ्याकडं, मी थोडासाच घालतेय। व्हिनेगर का घालायचा? थोडासा आंबटपणा येतो आणि समजा 2-3 दिवस म्हणजे एक आठवडा, दीड आठवडा लोणचं टिकतं, चांगलं खराब होत नाही। पण व्हिनेगर घातल्यामुळे आणखीन जास्त दिवस टिकतं, महिना दीड महिना राहतं चांगलं। आणि मिरची लोणचं हे थोडंच बनवायचं, जास्तीचं बनवायचं नाही। हिंग आणि हळद राहिलं होतं, ते मी घालून घेतलंय। आता आपण हे सगळं व्यवस्थित मसाले गरम करून घेऊया, शिजवून घेऊया। झालं आपलं मिरची लोणचं तयार। हे बघा सेम बाजारातल्या सारखं होतं, फक्त बाजारातलं लोणचं मुरायला वेळ लागतो, म्हणून आपण हे शिजवून घेतलंय। थोडंसं तेल घालूया। तयार झालं मिरची मसाला लोणचं। हे लोणचं पूर्ण मसाल्यातलं असतं, त्यामुळे ते चवीला खूप छान लागतं आणि रेडीमेड तयार होतं। लगेच तुम्ही खाऊ शकता, संध्याकाळी खाऊ शकता आत्ता बनवलंय तर। त्यामुळे मुरत कधी मुरतं हे वाट बघण्याची काही गरज नाही। कच्च्या मिरच्याचं लोणचं करतो ना, तेव्हा ते मुरायला 7-8 दिवस जातात आणि कधी कधी त्यावेळेस ते लोणचं बुरशी पण चढू शकते। म्हणून मी याच पद्धतीने बनवते, खूप छान लागतं। तुम्हीही याच पद्धतीने बनवा, करा आणि मला लाईक कमेंटमध्ये सांगायला विसरू नका फ्रेंड्स।